हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत लेसन नंबर 5, द सबस्टन्स इन द सराउंडिंग देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज. यामधील आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे तो म्हणजे डेन्सिटीज. आता डेन्सिटीज म्हणजे काय याविषयी आपण माहिती घेणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, डेन्सिटीज म्हणजे घनता. इथं काय सांगितलेलं आहे पहा. इफ 2 blocks of the same size, one wooden and the other iron. दोन सारख्या साईजचे ब्लॉक्स घ्यायचे आहेत, ठोकळे घ्यायचे आहेत. एक वुडनचा घ्यायचा आहे, एक लाकडाचा घ्यायचा आहे आणि अदर आयर्न म्हणजे दुसरा लोखंडी घ्यायचा आहे. आर वेटेड इन अ बॅलन्स. हे दोन्ही ठोकळ्यांचे जे वेट आहे हे बॅलन्स करून पहा. ते एका हातामध्ये लाकडाचा ठोकळा घ्या, दुसऱ्या हातामध्ये लोखंडाचा तुकडा घ्या आणि त्याचं बॅलन्स बघा. कोणता तुकडा हा जो ठोकळा आहे, ब्लॉक आहे, तो काय होतो, वेटेड लागतो म्हणजे जड लागतो. हाऊ वुड यू दे कम्पेअर आणि कम्पॅरिझन करा. द मास ऑफ डिफरंट सबस्टन्सेस हॅविंग द सेम व्हॉल्यूम कॅन बी डिफरंट. म्हणजे समान आकाराचे वेगळ्या पदार्थाच्या वस्तुमानावरून त्याची आपल्याला घनता ठरवता येते. म्हणजे द मास ऑफ डिफरंट सबस्टन्स हॅविंग द सेम व्हॉल्यूम कॅन बी डिफरंट. जरी आपण एकाच आकाराचे दोन ठोकळे घेतले, परंतु या ठिकाणी हे त्यांचं जे व्हॉल्यूम आहे हे काय असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. समान आकारमानाच्या वेगळ्या पदार्थांच्या वस्तुमानावरून आपण काय करू शकतो, त्यांची घनता ठरवू शकतो. इफ द डिफरन्स इज बिकॉज ऑफ द डिफरन्स इन देअर डेन्सिटीज. जरी या ठिकाणी वेगवेगळे पदार्थाचे दोन ठोकळे घेतले तरी त्यांचं वस्तुमान दोन्हीचं सारखं आहे का, नाही. तर लाकडी ठोकळा थोडा हलका आहे, परंतु जो आयर्न म्हणजे लोखंडी ठोकळा आहे तो जड लागतोय. म्हणून जो जड आहे, जरी समान आकारमानाचे आपण दोन ठोकळे घेतले तरी पहा इथं काय दिसणार आहे, तर दिस डिफरन्स इज बिकॉज ऑफ डिफरन्स इन देअर डेन्सिटीज. त्यांची डेन्सिटी काय असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. म्हणजे पदार्थाच्या घनता ह्या गुणधर्मानुसार दिसतात. समान आकारमानाचे अधिक घनता असलेले पदार्थ अधिक जड असतात आणि कमी घनता असलेले पदार्थ हे हलके असतात. म्हणजे बिटवीन सबस्टन्सेस ऑफ द सेम व्हॉल्यूम, द वन्स विथ ग्रेटर डेन्सिटी आर हेवियर दॅन दोज ऑफ लेसर डेन्सिटी. म्हणजे जरी समान आकारमानाचे दोन ठोकळे घेतले तरीसुद्धा पदार्थानुसार त्याची काय होते, डेन्सिटी बदलते. पदार्थाच्या नुसार त्याची घनता बदलते. म्हणजे समान आकारमानाचे अधिक घनता असलेले पदार्थ हे अधिक जड असतात आणि कमी घनता असलेले पदार्थ हे हलके असतात. यावरून आपल्याला दिसून येतं. पुढे पहा, पुढचा आपल्याला पॉईंट पाहायचा आहे तो म्हणजे इथे चित्रामध्ये तुम्ही नीट निरीक्षण करायचं आहे. इथं 2 ग्लास दाखवलेले पहा. तर एका ग्लासमध्ये वॉटर आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये केरोसिन आहे. केरोसिन म्हणजे काय, तर रॉकेल आहे की नाही. तर आता इथं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण करून या ठिकाणी माहिती मिळवायची आहे. टेक अ ग्लास ऑफ वॉटर, ॲड सम सॉल्ट, फाईन सँड अँड शुगर टू इट अँड ट्राय टू डिझॉल्व देम. 2 ग्लास घ्यायचे आहेत. एका ग्लासमध्ये पाणी घ्या, दुसऱ्या ग्लासमध्ये केरोसिन घ्या, आकृतीत दाखवल्याप्रमाणे. तर ॲड सम सॉल्ट, फाईन सँड अँड शुगर, इट अँड ट्राय टू डिझॉल्व देम. ज्या ग्लासमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्या ग्लासमध्ये काय करायचं आहे, सॉल्ट घ्यायचं आहे, मीठ घ्या, फाईन सँड म्हणजे बारीक वाळू घ्यायची आहे आणि शुगर साखर घ्यायची आहे आणि ती सर्व हे जे काय आहे ते पाण्यामध्ये विरघळण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढे आता हा सेकंड ग्लास आहे. ह्या सेकंड ग्लासमध्ये आपण या ठिकाणी पहा, इथं चित्रामध्ये जो पहिला ग्लास दिसतोय तर यामध्ये आपण केरोसिन घेतलेला आहे. या केरोसिनमध्ये जसं पाण्यामध्ये आपण बारीक वाळू, मीठ आणि साखर टाकली होती त्याप्रमाणे
त्याप्रमाणेच या केरोसिनमध्ये ते सुद्धा ते सर्व ॲड करायचं आहे आणि विरघळण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथं काय दिसतंय तुम्हाला याचं निरीक्षण करा. काय दिसतंय ते पहा आणि निरीक्षण करा. तर पहा, सम सॉलिड सबस्टन्सेस डिझॉल्व इन अ पर्टिक्युलर लिक्विड. काही सॉलिड सबस्टन्स आहेत, स्थायीरूप पदार्थ आहेत, हे डिझॉल्व होतात पाण्यामध्ये. काय होतात? डिझॉल्व होतात म्हणजे विरघळतात. इफ अ सॉलिड, परंतु काही सॉलिड हे डज नॉट डिझॉल्व इन अ लिक्विड. परंतु काही सॉलिड असे असतात की ते द्रवामध्ये विरघळत नाहीत. तर काही स्थायू पदार्थ द्रवामध्ये विरघळतात. एखादा स्थायू पदार्थ द्रवामध्ये विरघळतो त्याला काय म्हटलं जातं? तर काय म्हणतात? तर विद्राव्य. आणि जे विरघळत नाहीत त्यांना काय म्हटलं जातं? अविद्राव्य असं म्हटलं जातं. तर एखादा स्थायू पदार्थ ज्या द्रवामध्ये विरघळत जर नसेल तर त्याला अविद्राव्य म्हणतात. आणि जो विरघळतो त्याला काय म्हणतात? विरघळतो त्याला म्हणतात विद्राव्यता असं म्हटलं जातं. इथं पाहणार आहोत आपण एक्झाम्पल. इथं पाहू आपण. सॉल्ट इज सोल्युबल इन वॉटर. हा सॉल्ट आहे, ही पाण्यामध्ये काय असतं? सोल्युबल असतं. तुम्हाला माहीत असेल की घरामध्ये तुम्ही पाण्यामध्ये जर मीठ टाकलं तर ते पाण्यामध्ये विरघळतं. हा प्रयोग करून पहा. बट इनसोल्युबल इन केरोसिन. परंतु रॉकेलमध्ये तेच मीठ आपण जर टाकलं तर ते केरोसिनमध्ये विरघळत नाही. यू नो ऑफ मेनी बिवेरेजेस मेड बाय युजिंग वॉटर and soluble substances. The property of substance of getting dissolved is called solubility. म्हणजे काय होतं पहा, पाण्यामध्ये विरघळणारे जे पदार्थ आहेत हे पदार्थ वापरून बनवलेली अनेक पेये आपल्याला तुम्हाला माहीत आहे. म्हणजेच पदार्थाच्या विरघळण्याचा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माला विद्राव्यता असे म्हणतात. काय म्हणतात? विद्राव्यता म्हणजे सोल्युबिलिटी असं म्हटलं जातं. सोल्युबिलिटी मीन्स काय? विद्राव्यता. द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स ऑफ गेटिंग डिझॉल्व इज कॉल्ड इट्स सोल्युबिलिटी. जे पाण्यामध्ये विरघळतात त्याला सोल्युबिलिटी म्हणतात म्हणजे विद्राव्यता असं म्हणतात. आणि जे विरघळत नाहीत त्याला इनसोल्युबिलिटी असं म्हटलं म्हणजे अविद्राव्यता असं म्हटलं जातं. पहा, पुढे पाहायचं आहे आपल्याला. When we can look through a substance and see things on the other side, then that substance is said to be transparent. This property of substance is called transparency. Glass, some types of plastic, clean water and air are transparent substances. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एखाद्या पदार्थ असेल किंवा ज्या पदार्थातून तुम्ही पाहिले असता तुम्हाला पलीकडचं म्हणजे पलीकडचं दिसतं. उदाहरणार्थ काच आहे. काचेतून पाहिलं तर त्या खिडकीची जी काच असते त्या काचेतून तुम्हाला बाहेरचं सुद्धा दिसत असतं. म्हणजेच ज्या पदार्थातून पाहिले असता पलीकडचं आरपार दिसतं आहे की नाही, तर ते पदार्थ आहे त्या पदार्थांना काय म्हटलं जातं? ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक पदार्थ असं म्हणतात आहे की नाही. म्हणजेच पदार्थाच्या हा जो गुणधर्म असतो ट्रान्सपरन्सी हा जो गुणधर्म आहे पदार्थाच्या एखाद्या पदार्थातून पाहिली असता त्याला पलीकडचं आरपार दिसतं त्याला या ठिकाणी ट्रान्सपरंट असं म्हणतात. पारदर्शकता असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण पाहूया. तर उदाहरणार्थ ग्लास आहे. ग्लास म्हणजे काय? काच आहे. त्याचबरोबर काही प्रकारचे जे प्लॅस्टिक असतं, सम टाईप्स ऑफ प्लॅस्टिक, काही प्रकारचे प्लॅस्टिक्स. त्याचबरोबर क्लीन वॉटर, अगदी स्वच्छ शुद्ध पाणी असेल तर त्या पाण्यामधून सुद्धा आपल्याला दिसत असतं खाली तळाला काय आहे ते. किंवा हवासुद्धा शुद्ध हवा असेल, हवा हे पारदर्शक पदार्थ आहेत. हे सर्व काय आहेत? पारदर्शक पदार्थ आहेत. पुढचा आपल्याला पॉईंट पाहायचा आहे. Can you tell
आपण पाहणार आहोत. तर आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट शोन इन द फिगर. इथं फिगर दाखवलेली आहे पहा 5.14. तर या फिगरमध्ये काय दाखवलेले आहे पहा. फ्रॉम विच सबस्टन्स आर दे मेड. व्हॉट आर दीज सबस्टन्सेस कॉल्ड ॲज अ ग्रुप. तर 5.14 यामध्ये दाखवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या कोणत्या पदार्थाच्या बनलेल्या आहेत ते ओळखायचं आहे आणि या पदार्थांच्या गटाला काय म्हणतात हे सांगायचं आहे. पुढे पाहणार आहोत आपण मेटल्स. मेटल्स म्हणजे धातू. सबस्टन्सेस लाईक कॉपर, गोल्ड, आयर्न, ॲल्युमिनियम आर कॉल्ड मेटल. काही पदार्थ आहेत. कुठले आहेत तर कॉपर. कॉपर म्हणजे काय तांबे. गोल्ड म्हणजे काय सोने. आयर्न लोह. ॲल्युमिनियम आर कॉल्ड मेटल्स. हे सर्व जे धातू आहेत तर सोने, चांदी, तांबे, सोने, लोह, ॲल्युमिनियम असे जे धातू आहेत अशा पदार्थांना या ठिकाणी धातू असं म्हटलं जातं. तर मेटल्स आर फाउंड इन द फॉर्म ऑफ मिनरल्स डीप इनसाइड द अर्थ. आता हे जे मेटल्स आहेत हे जे धातू आहेत हे धातू काय होतात तर सापडतात. कुठे सापडतात तर इन द फॉर्म ऑफ मिनरल डीप इनसाइड द अर्थ. तर मिनरलच्या स्वरूपात सापडतात. खनिजाच्या रूपामध्ये सापडतात. कुठे सापडतात तर डीप इनसाइड द अर्थ. तर काही म्हणजे सर्व हे जे धातू आहेत खनिज रूपामध्ये भूगर्भामध्ये सापडतात. पृथ्वीचं जे भूगर्भ आहे त्याच्यामध्ये सापडत असतात. पहा मिनरल्स फ्रॉम द अर्थ क्रस्ट आर प्रोसीड टू ऑब्टेन द मेटल. इन डेली लाईफ मेटल्स हॅव व्हेरियस इम्पॉर्टंट युजेस. लेट अस स्टडी सम कॉमन प्रॉपर्टीज ऑफ मेटल. तर हे खनिज आहे हे भूगर्भातून खाणीतून खणून या ठिकाणी बाहेर काढलं जातं आणि त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि प्रक्रिया केल्यानंतर मग हे धातू मिळवले जातात. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये धातूचं जे महत्त्व आहे त्याचे विविध उपयोग आहेत. तर अनेक उपयोग आपल्याला सांगता येतील. धातूमध्ये काही समान गुणधर्मसुद्धा आढळतात. तर हे आपण पुढील पॉईंट विषयमध्ये पाहणार आहोत. तर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ मेटल. कोणता पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ मेटल म्हणजेच काय तर धातूचे गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ मेटल म्हणजे धातूचे गुणधर्म याविषयी आपण माहिती पाहूया. लेट्स ट्राय दिस. टेक अ पीस ऑफ कॉपर ऑफ ॲल्युमिनियम वायर ऑर अ स्मॉल नेल. हॅमर इट रिपीटेडली. व्हॉट डू यू ऑब्झर्व. तर इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे पीस ऑफ कॉपर तांब्याचा एक तुकडा घ्या किंवा ॲल्युमिनियमची वायर घ्या किंवा एखादा छोटासा लहानसा खिळा घ्या आणि त्यावर काय करायचं हॅमर इट रॅपिडली. हॅमरच्या साह्याने हातोड्याच्या साह्याने सतत मारत राहा आणि सतत मारत राहिल्यानंतर काय व्हॉट डू यू ऑब्झर्व काय दिसते तुम्हाला ते निरीक्षण करा. ऑन हॅमरिंग रिपीटेडली द वायर बिकम्स फ्लॅट. जसं तुम्ही हॅमरिंग कराल या ठिकाणी वायरवर तर ही जी वायर आहे फ्लॅट दिसून येईल. म्हणजे या ठिकाणी चपटी दिसून येईल तुम्हाला. चपटी झालेली दिसून येईल. दॅट इज इट फॉर्म अ थिन सीट. आणि त्याचा या ठिकाणी पत्रा तयार झालेला दिसून येईल. मेटल्स कॅन बी कन्व्हर्टेड इन टू सीट्स बाय हॅमरिंग. म्हणजे काही धातूचे ठोकून पत्रा तयार केला जातो. काही धातू ठोकून पत्रे तयार करता येतात. हा जो गुणधर्म असतो दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड मेलिएबिलिटी. हा जो गुणधर्म आहे धातूचा ठोकून पत्रा तयार करणे या गुणधर्मालाच मेलिएबिलिटी असं म्हटलं जातं. मेलिएबिलिटी म्हणजे काय तर वर्धनीयता. काय म्हटलं जातं वर्धनीयता. म्हणजे धातूमध्ये वर्धनीयता हा गुणधर्म असतो. मेलिएबिलिटी हा गुणधर्म असतो. पुढे आपल्याला पाहणार आहोत आपण पुढचा पॉईंट आपण पाहू ऑब्झर्व अँड डिस्कस. तर काय ऑब्झर्वेशन करायचं आहे पहा. इथे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. कोणतं ऑब्झर्वेशन करणार आहोत आपण पाहणार आहोत. तर
पहा, हॉट आयर्न इज हॅमर्ड अँड मेड इंटू हॉट आयर्न इज हॅमर्ड अँड मेड इंटू थिन शीट्स. ज्याला आपण विजिट अ ब्लॅकस्मिथ्स शॉप टू ऑब्झर्व हाऊ दिस हॅमरिंग कॉज इट टू स्ट्रेच. ज्यावेळेला तुम्ही लोहाराच्या दुकानामध्ये जाता तेव्हा लोहाराच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय दिसतं, तर हा जो लोहार आहे तो जे लोखंड असेल हा लोखंड काय करतो, गरम करतो आणि गरम करून त्याच्यावर पुन्हा हा जो लोखंडाचा ठोकळा असतो तो हॅमरच्या साह्याने जोरजोरात त्याच्यावर ठोकत असतो. जेव्हा हा लोखंडाचा ठोकळा ठोकून 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 बारीक या ठिकाणी काय केलं जातो, बारीक केला जातो. तर हे निरीक्षण तुम्ही या ठिकाणी दुकानामध्ये जाऊन करू शकता. आता सध्याच्या काळामध्ये लॉकडाऊन आहे, त्यामुळे आता तुम्ही दुकानात न जाता इंटरनेटमध्ये वरून हे कसं होतं याविषयी तुम्ही माहिती घ्या, कसं होत असतं तर याविषयी माहिती घेऊ शकता. तर पहा, आयर्न बार्स मेड टू रिझॉल्व कंटिन्युअसली व्हाईल बीइंग हॅमर्ड बिकम्स लॉंगर. जसजसं घनानं घाव घालून या ठिकाणी लोखंडाचा तुकडा आहे तो ठोकला जातो, तसतसा तो लोखंडी ठोकळा काय होतो, लांब लांब होतो. आणि मग या ठिकाणी द आयर्न कॅन बी ड्रॉन इन टू आयर्न. आणि जसजसा लांब होतो तसतसं या ठिकाणी त्याची काय होते, तार बनवता येतो. लोखंडाची सळई जर सतत या ठिकाणी फिरवत तिच्यावर घनाने घाव घातले तर ती लांब होते आणि ती जी सळई लांब झालेली सळई आहे ती खेचली तर तिची तार तयार करता येते. पुढे पहा, मेटल्स कॅन बी स्ट्रेच अँड ड्रॉन इन टू आयर्न. तर ही जे मेटल्स आहेत म्हणजे धातूपासून खेचून काय केल्या जातात, वायर तयार करता येते, तारा तयार करता येतात. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड डक्टिलिटी. ही जी मेटलची प्रॉपर्टी आहे धातूची, धातूपासून तारा तयार करण्याचा जो गुणधर्म असतो याला म्हटलं जातं डक्टिलिटी. डक्टिलिटी मीन्स तन्यता. मग कोणत्या धातूपासून तारा तयार करता येतात, तर मेटल्स लाईक सिल्वर, गोल्ड, कॉपर, प्लॅटिनम कॅन बी ड्रॉन इन टू फाईन वायर्स. म्हणजे चांदी असेल आहे की नाही, सिल्वर म्हणजे चांदी, गोल्ड म्हणजे सोने, कॉपर तांबे आणि प्लॅटिनम हे जे धातू आहेत या धातूंच्या तारा तयार केल्या जातात. पुढे पहा, इथं क्वेश्चन आहेत 2 आपण पाहणार आहोत. वाय आर द इलेक्ट्रिक बोर्ड फिटेड ऑन द वॉल मेड अप ऑफ प्लॅस्टिक ऑर वूड. पहा विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या सर्वांच्या घरामध्ये भिंतीवर लावलेले जे विजेचे बोर्ड आहेत हे बोर्ड लाकडी किंवा प्लॅस्टिकचे का असतात याचं आन्सर आहे, ते आन्सर तुम्ही लिहून काढायचं आहे. तर तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या इलेक्ट्रिक बोर्ड लावलेले आहे. काहींच्या घरामध्ये लाकडाचे बोर्ड असतील तर काहींच्या घरामध्ये प्लॅस्टिकचे असतील. तर हे का असतात याचं उत्तर तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. सेकंड पहा, द हँडल ऑफ कुकर इज मेड अप ऑफ प्लॅस्टिक. वाय. तर कुकरची जी मूठ असते ही प्लॅस्टिकची का असते, ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही लिहायचं आहे. पुढे पाहायचं आहे आपल्याला, इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू मेटल्स. ऑल मेटल्स आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी टू ग्रेटर और लेसर एक्सटेंट. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. तुम्ही पाहिलं तर पहा, हे जे काही इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू मेटल, तर धातूमधून मेटलमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. ऑल मेटल्स आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी टू अ ग्रेटर और लेसर एक्सटेंट. सर्व धातू हे काय आहेत, विजेचे कमी अधिक प्रमाणामध्ये वहन करत असतात. म्हणजे एका ठिकाणाहून वीज दुसऱ्या ठिकाणी वाहून येत असतात. म्हणजे हे सर्व धातू हे विजेचे वाहक आहेत. आणि हा जो गुणधर्म आहे या गुणधर्माला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, विद्युत वाहकता असं म्हटलं जातं. याला काय म्हणतात, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजेच विद्युत वाहकता असं म्हटलं जातं. पुढचा पॉईंट पहा, इवन वेन अ पीस ऑफ मेटल इज हिटेड ॲट वन प्लेस द होल ऑफ इट बिकम्स हॉट. पहा, एखादं मेटलचं पीस घ्या आणि त्याला उष्णता द्या. एका बाजूला उष्णता दिली तर थोड्या वेळ जर पाहिलं तर ते होल
मेटल आहे, धातू आहे, तो या ठिकाणी हॉट झालेला दिसून येतो, म्हणजे गरम झालेलं दिसून येतं. इट शोज दॅट मेटल्स अलो हीट टू फ्लो थ्रू देम. म्हणजेच हे मेटल आहे, हे मेटल काय होतं, तर धातू हे उष्णतेचे वहन करतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उष्णता वाहून नेत असतात. तर ही जी उष्णता वाहून नेण्याची जी प्रोसेस आहे, या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, तर थर्मल कंडक्टिव्हिटी, उष्णता वाहकता असं म्हणतात. काय म्हणतात, उष्णता वाहकता, थर्मल कंडक्टिव्हिटी. मेटल्स हॅव टिपिकल शाईन ऑर लस्टर. एव्हरी मेटल्स हॅज अ कॅरेक्टरिस्टिक कलर बाय विच इट कॅन बी आयडेंटिफाय. तर तुम्ही जर घरामध्ये तुमच्या अनेक मेटलची भांडी असतील पहा, तांब्याची भांडी आहेत, त्याचबरोबर स्टीलचे आहेत, ॲल्युमिनियमचे असतील, त्याचबरोबर तर असे जरी मेटल्स आहेत, त्या मेटलचं निरीक्षण केलं तुम्ही, तर हे जे मेटल्स आहेत, हे मेटल्स सर्व काय करतात, शाईन करतात. म्हणजे काय, त्यांना चकाकी असते, चकाकतात. म्हणजे मेटलचा आपल्याला गुणधर्म काय सांगता येईल, तर धातूंना विशिष्ट चकाकी असते. एव्हरी मेटल्स हॅज अ कॅरेक्टरिस्टिक कलर. प्रत्येक मेटलला किंवा धातूला विशिष्ट असा कलर असतो, आणि त्यामुळे विच इट कॅन बी आयडेंटिफाय, आणि म्हणून आपल्याला ते धातू ओळखता येतात. तुम्ही पाहिलं असेल तुमच्या घरामध्ये तांब्याची भांडी असतात, तांब्याच्या भांडी असतात, त्याचा कलर वेगळा असतो. पितळेची भांड्यांचा कलर वेगळा असतो. स्टीलची भांडी, त्याचा कलर वेगळा आहे. त्यामुळं प्रत्येक मेटलची भांडी आपण काय करू शकतो, ओळखू शकतो. कलरवरून त्याचं कॅरेक्टरिस्टिक आपल्याला ओळखता येतं. पुढे पहा, तर अशा तऱ्हेने आपण इथे धातूंचे जे प्रॉपर्टी आहेत मेटलचे, तर याविषयी माहिती मिळवलेली आहे. या पॉईंटचा तुम्ही घरी काय करायचं आहे, रीडिंग करायचं आहे सगळ्या पॉईंटचे, आणि त्यावरून क्वेश्चन आन्सर लिहायचे आहेत.